नमस् नमस्कार मंडळी. तर माझ्याकडे आहे ना आज हे 2 पेटीकोट्स आलेले अल्ट्रेशनसाठी. तर ह्यांना काय होतं, पूर्ण शिलाई मारायची होती आणि हाईटला पण कमी करायचं होतं. तर मला एक सांगायचं आहे तुम्हाला, की जेव्हाही तुम्ही हाईटमध्ये कमी करा, तर पेटीकोटच्या खालच्या साईडून न करता पेटीकोटच्या ना वरच्या साईडला जिथे आपल्या नाड्याची पट्टी असते ना, तिकडून आपण हाईटला कमी करायची. त्यामुळे काय होईल, तर आपल्या पेटीकोटचा जो घेरा असतो तो कमी होत नाही आणि घेरा व्यवस्थित टिकून राहतो. आणि पट्टी पण समजा आपण खाली घेतली तर आपण जास्त प्लेट्स आणि जास्त घेर भेटलं जातं. तर मी काय केलं, तर आधी ही पट्टी आहे ना शिलावून मी पट्टी बाहेर काढून घेतली आणि त्या कस्टमरला ना त्या पट्टी एवढंच तर कमी करायचं होतं. तर मी आधी ते टिक मार्क वगैरे करून घेतला आणि पट्टी काढून घेतली आणि पट्टी काढून मग त्याला मी जेवढं मापास पाहिजे तेवढं मी कटिंग केलेलं आहे. ते अशा तुम्ही बघू शकता, मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि टिकमा केलेलं आहे. मग आता हे मी कटिंग करणार आहे थोडंसं कपडा ठेवून. आणि मग तुम्ही पाहू शकता की घेर जास्त झाल्यामुळे काय होईल, आपली जी पट्टी आहे ती कमी पडेल कमरेला, बरोबर. तर त्यासाठी काय करायचं, जेव्हाही सुद्धा आपण अल्ट्रेशन करताना जेव्हा आपण प्लेट्सनं शिलाई घालतो ना, त्याच वेळेला आहे ना तिथून थोडीशी कपडा पण एक्स्ट्रा घ्यायचा आणि ती शिलाईमध्ये आपण ते ॲड करायचं खालपर्यंत. म्हणजे ह्याच्यात काय होईल, आपलं अल्ट्रेशन पण होईल सगळ्या प्लेट्सना आणि ह्याचे कमरपट्टीसुद्धा लेवलला येईल. आता तुम्ही पाहू शकता की आता मी तसं केल्यामुळे काय झालं, कमरपट्टी लेवलला आली आणि थोडासा जो पॉईंट असतो तो फक्त असा फोल्ड करून आपल्या कमरपट्टीला जॉईन करून घ्यायचा. अशा प्रकारे मी ही पट्टी आहे ना जॉईन करत आहे. आधी वरच्या साईडला शिलाई मारून घेतली पूर्णतः आणि मग वरून ही पट्टी मी टाकणार आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी पट्टी जॉईन केलेली आहे ती, ही बघा. आणि मग वरून ही पट्टी पण आपण त्याच्यावर टाकून जॉईन करूया. अशा प्रकारे हे मी कमरपट्टी हाईटला कमी केली आहे. धन्यवाद.